आजी कुठे गेली? आता तर इथेच बसली होती. खरंच की इथेच होत्या. वेदाचे बाबा, आजींना पाहिलात का तुम्ही? नाही, इथेच होते ना त्या. गेले की काय? नाही मला नाही दिसले जाताना त्या. नाही, अशी कशी गेली? काही बोलली सुद्धा नाही. मी बघते. हो. अनन्या, मंजिरी कुठे गेली? म्हातारे, ये. तुझीच वाट बघत होते मी. आतापर्यंत तू मीराचं रक्षण करत आलीस, आता तुझं रक्षण कोण करणार? आजपर्यंत मीराच्या पाठीशी जे कोण होते त्या सगळ्यांचा शेवट माझ्या हातून होणार आहे. इथेच होती ना आई? मगाशी गेली ती आलीच नाही परत. थांबा, मी बघून आले. बघ बघ हा? कुठे? ती म्हातारी घरी आली, नंतर मॅडम पण निघून गेल्या आणि आता ती म्हातारी सुद्धा नाहीये. अरे काय चाललंय काय? काय झालं? सापडली आजी? नाही, आजी घरात तर नाहीये. अगं घरात नाही आहेत, मग गेल्या कुठे? मीरा, त्या म्हातारीचं आणि तुझं काही रक्ताचं नातं नाहीये. आत्या, माझ्या आयुष्यात रक्ताची नसलेली नाती खूप महत्वाची आहेत. इतकं काय टेन्शन घेतेस ग? कोण कुठली ती म्हातारी? स्वतःच्या मनाला वाटेल तेव्हा येते, मनाला वाटेल तेव्हा जाते. काही खरं नाही तिचं. बायको, कसं आहे ना, ती आजी आहे ना, ती मीराच्या गावची आहे ना, त्यामुळे तिला काळजी जास्त वाटत असणार. हा, तुम्ही राहू द्या. चला. येतो दादा. दादासाहेब, छान झाली पूजा. येतो मग मी आता. हा, अथर्व, त्या मीटिंग बद्दल बोलायचं राहिलंय, आपण बोलूया का? हो बाबा. म्हातारी, मला तुला मरताना बघायचंय. मीरा, अगं
खूप काळजी करतेस तू. आजींना काहीतरी काम आठवलं असेल म्हणून गेल्या असतील गडबडीत. मला काहीतरी वेगळंच वाटतंय अगं. नाही, तू खूप विचार करतेस. तू जरा शांत हो. हा, माहित नाही का, पण मला खूप काळजी वाटतेय. माया, जरा ये मला मदत करायला इथे. ती महाराणी काही जागेवरून हलणार नाहीये. आले आले आले. मीरा, या घरात जर कोणापासून धोका असेल ना तर ती फक्त माया आहे. मी तिच्यावर लक्ष ठेवते. तू काळजी करू नकोस, ठीक आहे? देवी आई, आजची पूजा छान पार पडली. सगळं मंगल झालं, पण तरी सुद्धा ही मनात हुरहुर का आहे? याचं उत्तर तूच दे आई.